थँक्यू धन्यवाद विनोद. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो गावदेवी क्रिकेट क्लब भाल्या संघाने. लास्ट मिनिटला चेंडू स्टीअर केलं. फर्स्ट स्लीपमध्ये चेंडू निघून जातोय. बॅकअप येत आहे गलीमधून. तोपर्यंत बाळ संघाकडनं तुम्ही आता जबर चेंडू कव्हर केला जाईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट करून फलंदाज स्वतःचं खातं उघडतायत. आघाडीला फलंदाजीला आलेत ते सागर आणि त्याचबरोबर प्रवीण पाटील. सागर पाटील प्रवीण पाटील ही मात्र जोडी तुम्हाला पाहायला मिळते जय मल्हार क्रिकेट क्लब भोपर या संघाकडनं. आणि सोमनाथ राणेच्या संघाने मात्र या सीझनमध्ये खूप चांगला आणि दांडगा परफॉर्मन्स दिलाय. खूप चांगली क्रिकेट टुर्नामेंट त्यांच्या माध्यमातून भाल गावात आपण पाहिली आहे. आणि तो संघ मात्र सोमनाथ राणेचा संघ म्हणून ओळखला जातो. तो मात्र नाणेफेकीचा कौल जिंकतो स्वतः कॅप्टन. आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीला इन्व्हाइट केले, पाचारण केले, बोलवलंय ते जय मल्हार क्रिकेट क्लब भोपर या संघाला. आघाडीचा फलंदाज अत्यंत अनुभवी खेळाडू, ज्येष्ठ खेळाडू या संघाचा प्रवीण पाटील स्ट्रायकिंग एंडला. ऑनसाइडला हुक करण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. चेंडूच्या रेषेमध्ये होते, सरळ आले होते समोर. लास्ट मुमेंटला पाहिलं की चेंडू अचानक बाउन्स पाहायला मिळतोय. गुड लेंथवरनं चेंडू थोडंसं मात्र अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळतोय. थोडेसे झुकले. हा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण या फटक्यात आपण या अगोदर इंटरनॅशनल लेवलला वीरेंद्र सेहवागला सुद्धा आपण पाहिलंय. पण आता मात्र टायमिंग होत नाही. चेंडू डॉट जातोय. एसटीच्या मागून संघनायक स्वतः येत आहेत, चेंडू कव्हर करतायत. तोपर्यंत चेंडू निर्धाव. सोमनाथ राणे आहेत एसटीच्या मागे, स्वतः कॅप्टन. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विनोद. बॅकफुटला गेले, चेंडू हवेमध्ये खेळतायत. इनसाइड आउटचा फटका दाखवायचा होता, टायमिंग होत नाहीये. ताकद थोडीशी कमी पडते, एनर्जी थोडीशी कमी पडते. आणि शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला चेंडू मात्र निश्चित निघून जातोय. शॉर्ट कव्हर पॉईंटला मी म्हणेन. आणि तोपर्यंत फलंदाज मात्र या मोमेंटला स्वतःचं खातं उघडतो एका धावेने. धावसंख्या फलकावर 2. प्रवीण आणि सागर अत्यंत विश्वसनीय फलंदाज या संघाचा. आणि तो आघाडीला येतोय. चांगली धावसंख्या नोंदवण्याचा तो प्रयत्न करेल. ओ द विकेट. बॅकफुटला गेले, अप्रतिम स्क्वेअर कट, चांगला फटका. पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. एका चांगल्या फटक्याचं उत्तर दिलंय शॉर्ट कव्हर पॉईंटला खेळाडूने. एकच धाव, चिकी सिंगल कंप्लीट केली आहे. एक धाव मिळते या चेंडूवर. क्षेत्ररक्षक तिथे आहेत नीर मात्रे. 1 रन ॲडेड इन अ टोटल. स्कोर मूव्स ऑन 3. फक्त एकच धाव मिळते या चेंडूवर. फटके चांगले आहेत पण गॅप शोधू शकत नाहीये सागर. धावसंख्या फलकावर 3. विनोद. ओ द विकेट मानपाड्यांकडनं प्रवीणसाठी. आधी शफल झाले होते, भरपूर बाहेर निघाले होते. चेंडूच्या रेषेमध्ये थोडेसे मात्र विलग झाले. कॉन्सन्ट्रेशन पूर्णपणे बिघडत आहे. चेंडू कुठे ब्रश होत आहे पंच पाहतायत. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली फलंदाजाने. लेग बाईटचा इशारा सांगतायत पंच. त्यामुळे ही धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव फलकावर धावसंख्या 1ने पुढे सरकेल. ती एकूण 4 या धावसंख्येवर. जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटई आयोजित स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतीची क्रिकेट स्पर्धा 2019. बॅकफुटला गेले, कट केल्या चेंडूला. गुड फिल्डिंग. आतापर्यंत सर्कलच्या बाहेर चेंडू जाऊ दिला नाहीये असं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतंय. जणू काही चक्रव्यूह रचलंय इथे मात्र सोमनाथ राणेच्या पूर्ण स्क्वॅडने, त्यांच्या पूर्ण टीमने, त्याच्या पूर्ण या सेनेने. आणि मोठ्या फटक्यांपासून भोपर संघाला पूर्णपणे वंचित करत असताना कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखले. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा. नाही, चांगलं. आतापर्यंत आजच्या दिवसातली सगळ्यात इकॉनॉमिकल पहिला पॉवर प्ले असं म्हणायला पाहिजे. आतापर्यंत 10 धावा गेल्या, 20 धावा गेल्या, याच्या व्यतिरिक्त 18 धावा गेल्या, 15 धावा गेल्या, 17 धावा गेल्या. मात्र आजच्या दिवसात सगळ्यात इकॉनॉमिकल पॉवर प्ले पहिलं या ठिकाणी विनोदच्या माध्यमातून आपल्याला मैदानावर बघायला मिळालं असं आवर्जून या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे. कॉम्बिनेशन क्रिकेट पाहायला मिळते. खास करून गोलंदाज आपली कामगिरी चोख बजावतात, अचूक टप्पर गोलंदाजी करतात, इकॉनॉमिकल गोलंदाजी करतात. पण तेवढी चांगली 7 क्षेत्ररक्षकांची लाभतात. खास करून मी कव्हर पॉईंट असो, पॉईंट असो, गली या ठिकाणचे 3 क्षेत्ररक्षक उभे होते. त्यांच्याकडनं मात्र चांगले एफर्ट पाहायला मिळाले. त्यांनी मात्र पूर्ण चेंडू मात्र पूर्णपणे स्टॉप केला, पॉज केलं पूर्णपणे. आणि मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं आहे या फलंदाजांना. एका षटकाकडे धावसंख्या 5. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं मात्र या सामन्यात दुसरं षटक हाताळण्यासाठी इथे मात्र सोमनाथच्या आणि त्याच्या स्क्वॅडचा मात्र गोलंदाज सज्ज होतोय. सोमनाथ आणि टीमचा गोलंदाजी मार्कवर येतोय तो कृष्णा मडवी. अत्यंत अष्टपैलू खेळाडू या संघाचा, गुणवान खेळाडू. ओव्हरपिच असतो इथे मात्र गुड लेंथ होतं. ऑन साईडला चेंडूला बॅकफुटला जाताना चेंडूला पूल केलंय, खेचून काढले. 2 धावेचा प्रयत्न होता. फेक इथे मात्र होते चांगली, पण कोऑर्डिनेशन प्रॉपरली होत नाहीये. प्रवीण इथे मात्र कुठल्या प्रकारचा कॉल नव्हता. थेट मात्र पळत गेले स्ट्राईक एंडकडे आणि स्वतःची विकेट स्वतःहून बहाल केली असं मी म्हणेन. आणि इथे मात्र फलंदाज बाद. प्रवीण बॅक टू द पवेलियन.
अत्यंत दुर्दैवीरित्या बाद होत आहेत प्रवीण, कारण मिसफील्ड निश्चित झाली, पण त्याला निश्चित खूप चांगला बॅकअप भारत संघाच्या क्षेत्ररक्षणी दाखवलं. पण अशा मुवमेंटला तुम्हाला पाहायला मिळते की प्रवीण कुठल्या प्रकारचा कॉल नव्हता सागरकडनं आणि खूप वेगाने मात्र त्यांनी पळ घेतला, पळ काढला तो सरळ स्ट्रायकेंडकडे. आणि अशा मुवमेंटला आता स्वतःची विकेट बहाल करावी लागते प्रवीणला. थोडेसे नाराज होते सागरवर, कारण त्याचं म्हणणं असं होतं ही धाव झाली असती, पण सागरला माहिती आहे इथे मात्र आपल्याला कुठल्या प्रकारची रिस्क घ्यायची नाही आहे, कारण आपल्याला चांगल्या फटकेबाजीची गरज आहे, चांगल्या धावसंख्येची गरज आहे. आणि बघायचं आहे प्रवीण मात्र बाद होत आहेत आणि प्रवीणला विश्वास निश्चितच आहे की सागर चांगली फटकेबाजी करू शकेल. आणि बघायचं या 2 धावा आल्या धावफलकावर, धावसंख्या धावफलकावर 7. कृष्णा मडवी बॅकफुटला गेले, ड्राईव्ह केलं, खूप चांगला फटका क्षेत्राच्या काय डीप मधला मिड एक्स्ट्रावर नाही येत आहे, चेंडूवर फटक्याचे जणू काही चटके लागले, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. थँक्यू. बॅकफुट ड्राईव्ह फटक्यामध्ये दाहकता होती, आक्रमकता होती, प्लेसमेंट चांगली होती आणि चौकार सागरच्या बॅटमधून. हा चेंडू गुडलेथवरनं जास्तच मात्र बाउन्स होतोय आणि एक क्विक बाउन्स, अनएक्सपेक्टेड डिलिव्हरी होती फलंदाज सागरसाठी, अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. आणि तुम्ही पाहता चेंडू जातो निर्धाव, धावसंख्या काय धावफलकर तुम्हाला पाहायला मिळते दुहेरी अंकामध्ये, धावसंख्या धावफलकर 11. काशीनाथ पाटील पंचाच्या भूमिकेत आहेत, मुख्य पंचाच्या भूमिकेत, ओव्हर द विकेट. हा चेंडू हातावर नियंत्रण ठेवू शकत नाही, दिशेवर नियंत्रण ठेवू शकत नाहीये. फाईन लेगचा खेळाडू चेंडूवर जोपर्यंत येईल, पंचांचा इशारा मात्र येतोय या मुवमेंटला वाईड. आणि त्याचबरोबर अजून एक धाव जी मात्र 22च्या सुरुवात अंकित केली गेली आहे, अशा म्हणून 2 धावा अंकित होतील धावफलकावर आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकेल, ती 13 या धावसंख्येवर. उदय मुंडे, राजेश पाटील माझ्यासोबत गुणसंख्येच्या भूमिकेत. राजेश पाटील गेली 10 वर्ष खूप चांगली साथ आम्हाला देतोय. आम्हाला आठवतं 2010ला जेव्हा मी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश केला, खास करून जिथे मात्र विजेत्यांचं मोठं कटआउट तुम्हाला पाहायला मिळते, तिथून आम्ही मैदानाच्या आतमध्ये आलो होतो आणि मात्र एक भव्य नजारा, एक निश्चित डोळ्याचं पारणं फिरणारी क्रिकेट स्पर्धा आम्हाला पाहायला मिळाली. ओव्हर द विकेट पुढे आले, स्टेप आउट झाले, खूप चांगला फटका, डान्सिंग डाऊन द विकेट क्षेत्राच्या काय तिथे, पण फक्त चेंडू बघत राहिले, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. पाहायला मिळतोय खूप चांगला फटका स्लॉप स्वीप करत असताना, डान्सिंग डाऊन द विकेट आणि सागर ज्युनियरच्या बॅटमधून हा फटका पाहायला मिळतोय, षटकार. ओव्हर पिच आहे, बॅक टू द बॉलर खेळलेत, क्षेत्राच्या काय तिथे स्ट्रेच केलं स्वतःला, पण लास्ट मुवमेंटला तुम्ही पाहतात कॉन्फिडन्स थोडासा मात्र कमी पाहायला मिळाला या झेलवर येत असताना. क्षेत्ररक्षक मिड ऑफवरनं तुम्ही पाहतायत झेलण्यासाठी मात्र सज्ज होते प्रमोद, पण लास्ट मुवमेंटला झेल ड्रॉप होतोय. चांगला प्रयत्न होता प्रमोदचा आणि खास करून कौतुक करेन मी कृष्णाचं की मात्र फलंदाजाला मात्र भाग पाडलं इथे मात्र झेल देण्यासाठी ओव्हर पिच चेंडूला. आणि या चेंडू मात्र 2 धावा फलंदाज कंप्लीट करतोय सागर आणि धावसंख्या पुढे सरकवतोय ती 21 या धावसंख्येवर. ओव्हर पिच आहे, टायमिंग होत नाही, आउटसाइड एज मागे जातो चेंडू, फ्लँग स्लिप मधला खेळाडू क्षेत्ररक्षक तिथे येतोय, चेंडूवर चेंडू कव्हर करतोय आणि तोपर्यंत सागर स्ट्राईक रोटेट करतोय तो सिनियर सागरकडे. आणि तोपर्यंत पंच सांगतायत काशीनाथजी पाटील की षटक इथे मात्र समाप्त होते. 11ची सरासरी पाहायला मिळते. प्रवीण बाद झालेत, पण सागरचा विश्वास मला मात्र खूप चांगला पाहायला मिळतोय. सागर खूप चांगली फलंदाजी करतोय, त्याच्यासोबत सागरच झाले फलंदाजीला आणि दोघं मात्र धावसंख्येला खूप चांगला आकार देतात धावफलकावर 22 या धावसंख्येवर. म्हणजे पहिल्या षटकात प्रसाद 5 धावा गेले आणि दुसऱ्या षटकात तब्बल 17 धावा. त्याचं कारण एक षटकार आपण जो पाहिला अत्यंत घातक एक 6 आपल्याला बघायला मिळाली ती सागरच्या बॅटमधून. सागरने एक षटकार मारला होता, अत्यंत घातक फलंदाजी, आणि त्यामुळे ही धावसंख्या फुलताना दिसते. कारण कधी पण एखाद्या षटकात आपण बघितलं धावा जर गेल्या जास्त तर नंतर आपण जास्त अटॅकिंग, धावा कमी गेल्या तर जास्त नंतर अटॅकिंग बॅटिंग करतात. ते चित्र महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांची प्रतिमा तुम्ही त्यामुळे या ठिकाणी बघताय. आज सकाळी या ठिकाणी सर्वप्रथम ज्येष्ठ दिवंगत नेते, कामगार नेते माननीय स्वर्गीय रतनबुवा पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आलं. नंतर या बाजूला छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण केल्यानंतर खेळपट्टीचं पूजन झालं आणि त्याच्यानंतर भावपूर्ण श्रद्धांजली वाहून त्याच्यानंतर राष्ट्रगीत झालं आणि या स्पर्धेची सुरुवात. आज पहिला दिवस आहे, रसिकांनी विसरू नये. यावर्षी स्पर्धा 10 दिवस आहे. जसं मी उल्लेख केला 48 ग्रामीण, 24 शहरी विभाग आणि याच्या व्यतिरिक्त तुमच्या माहितीसाठी 12 कल्याण आणि रायगडचे संघ येत आहेत आणि 40+ सुद्धा, जसं प्रसादने उल्लेख केला की बुधवारच्या दिवशी संध्याकाळी सुद्धा त्या मॅचेस आहेत ज्या या ठिकाणी 7 सामने 40+चे सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर 2 षटकाचे धावसंख्या 11च्या श्रेणीत आलेत, ते एकूण 22 धावा.
बॅकफुटला गेले, टायमिंग होत नाहीये, गुड लेंथवर चेंडू होता, थोडंसं मात्र चेंडू पायाला ब्रश होते, पंचांचा इशारा लेग बाईजचा, योग्य डिसिजन, इट इज लेग बाईज. तर अशोक माळी यांच्याकडून पहिल्या षटकारासाठी रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे या ठिकाणी. लेग बायची सुरुवात ही धाव अंकित होते, धावफलकात 23 धावा. अवघ्या एकाकडेच्या मोबाईलमध्ये प्रवीण पाटील तंबूत परतले धावचीच्या स्वरूपामध्ये. गोलंदाज या षटकात पुन्हा एकदा विनोद. स्वीप केलाय, टायमिंग होत नाहीये, फाईन लेगचा खेळाडू क्षेत्ररक्षक तिथे जातोय, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू ते कव्हर करतायत, मिळते फक्त एकच धाव. पॅडल स्वीप करायचं होतं, चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते प्रॉपरली, तरी सुद्धा चेंडू अटेम्प्ट केलाय आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली. ती सागर पाटील यांचा धावसंख्या पुढे सरकवली, धावफलकात 24 आहे धावसंख्येवर. षटक आपण पाहतोय मैदानावर सुरू आहे ते तिसरं, आणि तिसऱ्या षटकात धावगती तुम्हाला पाहायला मिळते. 2 षटकात आपण 22 धावा पाहिल्या, 11ची सरासरी पाहायला मिळाली आणि ती सरासरी मेंटेन करण्याचा प्रयत्न इथे मात्र षटकात या गोलंदाजामध्ये गोलंदाज आहेत ते विनोद मडवी या षटकात केला जातोय. चेंडू हवेमध्ये मिस टाइम, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाजांनी कॉल दिला, इट्स माय कॅच. बघायचं जेल स्वीकारतायत का, लास्ट मुमेंटला चेंडू मात्र लँड होते खाली. हाताला त्यांचे चेंडू ब्रश झाला, चेंडूच्या खाली बरोबर आले, कॉन्सन्ट्रेशन खूप चांगलं होतं, एकाग्रता चांगली होती, पण लास्ट मुमेंटला चेंडू हातामध्ये ग्रीप करू शकले नाही, फिनिश करू शकले नाही आणि जेल सुटतोय, जीवदान मिळतंय ते फलंदाजाला. जेव्हा चेंडू त्यांच्या जवळ आला म्हणजे आताच्या त्यावेळेला त्यांचा हात दोन्ही जॉईंट होते, त्यामुळे त्या बोटांना लागून तो चेंडू खाली पडतोय. जजमेंट अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा चेंडू जास्त उंच जातो त्यावेळेला गॅदर करणं, जज करणं खूप आव्हान असतं. 26 धावा धावफलकावर. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज माकवर विनोद मडवी आहेत मनपाड यांकडनं. व्यक्ती दुसरं षटक हाताळत आहेत. बॅकफुटला गेले, चेंडू हवेमध्ये खेळतात, अपिश कव्हर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, चेंडू काही चेंडूची वाट बघतायत आणि तोपर्यंत इथे मात्र संधी होती, अवधी होता आणि तोपर्यंत या 2 धावा पूर्ण सुद्धा होत आहेत. धावांची गरज आहे, गॅपमध्ये फटके पाहायला मिळत आहेत, क्षेत्ररक्षक दूरवर आहे त्याचा फायदा उचलतायत, हवेमध्ये फटका अजून काही शॉट चेक करतायत आणि 2 धावा कंप्लीट करतात फलंदाज ते ज्युनियर सागर पाटील आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकते ती 28 या धावसंख्येवर. प्रवीण बाद झाले पण जबाबदारी मात्र खूप चांगल्या प्रकारे निभावत असताना आपल्या संघासाठी दोन्ही सागर मैदानावर. विनोद मडवी चेंडू लिडिंग एज घेते, चेंडू हवेमध्ये आहे, हा ना पुढे जाऊ का नको, थांबू मागे, या मात्र विचारामध्ये होते क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेगला आणि लास्ट मोमेंट मध्ये चेंडू कव्हर करतायत कृष्णा मडवी, पण तोपर्यंत मिळेल ती ज्युनियर सागरला एक धाव. सागर पाटील स्ट्रायकिंग एंडला येत आहेत, जे मात्र खूप जुने खेळाडू आहेत या संघाचे आणि आघाडीचे खूप चांगले विश्वसनीय फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. त्याच्याकडे मात्र संघनायकाला खूप मोठी अपेक्षा असेल आणि बघायचं ती मात्र तो अपेक्षा कशाप्रकारे पूर्ण करतोय. ॲज अ कॅप्टन म्हणून कामात असताना प्रवीण पाटील खूप लवकर तंबूत परतले या सामन्यामध्ये. प्रत्येक षटकाराला एक पारितोषिक आले 500 रुपयाचं, खास करून बोपर संघासाठी. बोपर गावचेच आहेत अशोक माळी यांच्याकडनं हे पारितोषिक आलेलं आहे या बोपर संघाला, या फलंदाजांना. बॅकफुटला गेले, चेंडू हवेमध्ये खेळत क्षेत्र तिथे आहेत, गुड फिल्डिंग, चांगला प्रयत्न होता, चेंडू हात लागून मात्र चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मधना, चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. तीन षटकांच्या धावसंख्या धावफलक तुम्हाला पाहायला मिळते, एकूण झाली ती 33 धावा, 11ची सरासरी पाहायला मिळते. प्रवीण पाटील जे संघनायक आहेत ते खूप लवकर तंबूत परतले, चुकीचा कॉल होता अशा मुळे तुम्हाला पाहायला मिळते. सागर स्ट्राईक एंडला थांबले आणि स्ट्राईक स्वतःकडे रोटेट करण्याच्या प्रयत्नात प्रवीण बाद झाले, पण त्यानंतर खूप चांगली पार्टनरशिप बिल्टअप केली आहे, कारण 7 पहिला फलंदाज बाद, त्यानंतर तुम्ही पाहतात आता मात्र दुसऱ्या विकेटसाठी खूप चांगली पार्टनरशिप, एकूण धावा 33 पाहायला मिळते. पहिल्या षटकात 5 धावा दाखल्यानंतर 5 धावा दिल्यानंतर मला थोडीशी आशा या ठिकाणी बाल संघातील गोलंदाजांनी पल्लवित केली होती की चांगली गोलंदाजी त्यांच्याकडून होईल, मात्र तसं झालं नाही. कृष्णा मडवानी त्यांच्या फर्स्ट स्पेलमध्ये 17 धावा दिल्या, त्यांच्या विनोद मडवीने पुन्हा सेकंड स्पेलमध्ये त्यांच्या 11 धावा, म्हणजे मागच्या 2 षटकात 28 धावा गेलेत आणि त्यामुळे आपण बघतोय पॉवर प्लेमध्ये ज्या धावा आल्या त्या 22 आल्या 11 आणि आता आपण बघतोय मागच्या 2 षटकात तब्बल 28 धावा आणि त्यामुळे चित्र आपल्याला 33 दिसते, सरासरी 11ची ठेवली आहे. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे, याच पद्धतीने जर सरासरीने धावा आल्या तर अजून 22 धावा याला ॲड होऊ शकतात
आणि ती धावसंख्या साधारणपणे 55 किंवा त्याच्या पलीकडे सुद्धा जाऊ शकते. तर तुम्ही बघू शकता स्वर्गीय रतनबुवा यांचं चित्र, त्यांच्या नावाने ही स्पर्धा ओळखली जाते. 18व्या वर्षात आम्ही पदार्पण करतोय. जय दुर्गा माता क्रिकेट संघ कटाईच्या माध्यमातून सातत्याने 18 वर्ष ही स्पर्धा बघते. आज सकाळी 9:56 या स्पर्धेचं उद्घाटन माजी आमदार माजी रमेश रतन पाटील आपले श्रद्धास्थान यांच्या शुभ हस्ते झालं. आणि त्याच्यानंतर आजच्या दिवसातला आपला पहिला पूल ग्रामीणचा पण या ठिकाणी बघतोय. रसिकांनो विसरू नका, उद्या तारीख आहे 20 जानेवारी 2019. उद्या कुणी विरुद्ध मोठी देसाई, सागाव विरुद्ध मातारडी, उंबारली विरुद्ध दिवा, शीळ विरुद्ध आडिवली, नागवा विरुद्ध वाकलन आणि बेतोडी विरुद्ध देसाई असे सामने तुम्ही बघू शकाल. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बोपर संघासाठी चांगली धावसंख्या रचण्याचा आता मात्र प्रयत्न त्यांना करावा लागेल, कारण स्लॉगवर सुरू होत आहेत, डेथवर सुरू होत आहेत. आणि मात्र या मुवमेंटला मात्र चांगली फटकेबाजी करून, ज्याप्रमाणे सरांनी म्हटलं की 2-2 धावा जरी येत आहेत तरी 24 धावा येऊ शकतील यांना त्या 12 चेंडूमध्ये. आणि बघायचं आहे तो प्रयत्न मात्र बोपर संघाचे दोन्ही फलंदाज कशा प्रकारे करतात. सगळ्यात महत्त्वाची भूमिका काय आहे की मात्र फक्त एक गडी बाद झाले, त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा फॅक्टर आहे की मात्र चांगली फटकेबाजी करू शकतात, कारण त्यांच्याची विकेट भरपूर रात्रापासून शिल्लक आहे, शाबूत आहेत. अशा मुवमेंटला चांगली फटकेबाजी करणं, मोठे फटके येणं गरजेचं असेल ती मात्र फलंदाजांना. तर आता मात्र पारितोषिक वाढलं आहे अशोकजी माळी यांच्याकडनं बोपरचे. त्यांच्या माध्यमातून पारितोषिक आले प्रत्येक षटकारला 1000 पारितोषिक या बोपरच्या सर्व फलंदाजांना. 1000 रुपीज फॉर एव्हरी सिक्सर. गोलंदाज सज्ज होते कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं नवीन षटक घेऊन. प्रदीप म्हात्रे. राऊंड विकेट, गुड बॉलिंग, अप्रतिम चेंडू, बॅकफुटला गेले, चेंडूपासून पूर्णपणे विलग झाले, रेषेपासून पूर्णपणे विलग झाले, कॉन्सन्ट्रेशन पूर्णपणे चुकतंय. गुड लेनवर चेंडू होता आणि तिथून मात्र चेंडू मात्र थोडासा बाहेर निघतोय ऑप्टनच्या आणि सरळ रेषेत निघून जातोय तो कीपरच्या हातामध्ये. सोमनाथ राणे देष्टीच्या मागे. डॉट बॉल. निर्धाव चेंडू, धावसंख्या काम 10 फलकर, 33, लॉस ऑफ ओनली 1 विकेट. चौथं षटक मार्गस्थ असणार प्रदीप म्हात्रेचं कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं बाळ संघाकडून. हा चेंडू शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता तरी सुद्धा काम चांगला फटका. क्षेत्ररक्षक आयटी मध्ये स्क्वीक करतायत झेल आणि फलंदाज बाद. दुसरा ब्रेक थ्रू खूप 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 वेळानंतर मिळालाय आणि तो ब्रेक थ्रू मिळवून दिला आपल्या संघाला. तो प्रदीप म्हात्रेने, फलंदाज बाद. प्रसाद तर डाव्या बाजूला बघू शकता होंडा ॲक्टिवा 2 टू व्हीलर्स मैदानावर आलेले आहेत. ग्रामीणसाठी हे सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाजसाठी प्रमोजी रतन पाटील, राजू शेट्टी यांचे मित्र प्रतीक सोमय्या यांच्याकडून सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा देण्यात आलेले आहेत. आणि या दोन्ही टू व्हीलर्स आपल्याला उत्तर मिळेल शेवटच्या दिवशी कुठला खेळाडू बॅट्समॅन ठरतोय, बेस्ट बॅट्समॅन आणि बेस्ट बॉलर. खूप चांगलं टेलिकास्ट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते या स्पर्धेचं. खूप चांगलं कव्हरेज केलं जातं या स्पर्धेचं. tenniscricket.in असो, WTC असो, त्यानंतर डोमेस्टिक क्रिकेट वर्ल्ड असो. ऑन साइड चांगला फटका, 2 खेळाडूच्या गॅपमधला चेंडू फरार, सीमारेषे बाहेर चौकार. वर्ल्ड टेनिस क्रिकेटची सुद्धा अत्यंत उल्लेखनीय कामगिरी याच वर्षी तुम्ही पाहतात 50व्या वर्षीच्या स्पर्धेला पूर्ण झालं मकर संक्रांतीची ही सुद्धा स्पर्धा मात्र WTCने कव्हर केली. डोंबिवली क्रिकेट वर्ल्डची वेगळीच छाप आहे, कारण फक्त आज डोंबिवली नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये DCWचं नाव गाजतंय असं मी म्हणेन. ऑन साइडला चांगला फटका, क्षेत्ररक्षक काय डीप मध्ये, पुन्हा त्या 2 खेळाडूंच्या मधून चेंडू फरार. अप्रतिम आणि दर्जेदार फटकेबाजी या टप्प्यामध्ये, 2 अप्रतिम चौकार. सागरची अप्रतिम फटकेबाजी, चांगली फलंदाजी, संघाची धावसंख्या तो वेगाने पुढे सरकवतोय. 41 धावा धाव फलकावर. राऊंड विकेट, प्रदीप म्हात्रे. टायमिंग येत नाहीये, बॅकफुटला गेले, ऑन साइड चेंडूला पुल करते, क्षेत्र तिथे जात आहे, चेंडू तिथे कव्हर करते. 2 धावेचा प्रयत्न होता बघायचा आहे आणि या 2 धावा खूपच वेगाने तन्मयतेने जीवाच्या आकांताने मात्र ह्या पूर्ण केल्या त्या 2 धावा फलंदाज सागर पाटीलने. तर खंबाळपाडा क्रिकेट संघ आणि त्याचबरोबर कोळेगाव या दोन्ही संघाच्या संघांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. नाणेफेकीचा इथे मात्र नाणेफेक केली जाईल दोन्ही संघांच्या मध्ये. कोळेगाव संघ आणि खंबाळपाडा संघ आपण सज्ज राहायचं आहे आमच्या व्यासपीठावर येऊन. संघाचे संघनायक. राऊंड विकेट, प्रदीप. ओव्हर पिच होतं, समोर खेळले, क्षेत्ररक्षक काय तिथे डीप मध्ये, चेंडू स्वीकारतात, गुड कॅच,
स्ट्रेच केलं स्वतःला, त्यांना माहिती की चेंडू मागेच जात होता. अशा मुवमेंटला उंच उडी घेतली, झेल स्वीकारला, फलंदाज बाद. नांदेड असो, औरंगाबाद असो, नाशिक असो, अशा मात्र मोठ्या मोठ्या शहरामध्ये जाऊन खूप चांगलं टेलिकास्ट आपल्याला सध्या DCWचं पाहायला मिळतं आहे. यासमोर मोठ्या श्रेय जाते आशिषला, पंकज माळीला. खूप चांगली भूमिका त्यांच्या माध्यमातून ते स्पष्ट करतायत. आणि पुन्हा एकदा मात्र आपल्या डोंबिवलीची क्रिकेट स्पर्धा, एक मोठी क्रिकेट स्पर्धा कव्हर करण्यासाठी त्यांची पूर्ण टीम सज्ज झाली आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला या स्पर्धेचा टेलिकास्ट पाहायला मिळते. ड्रीम मेकर डान्स अकॅडमी, श्याम पाटील आणि किशोर चोळसरचे मात्र कलाकार मात्र अप्रतिम नृत्य सादर करत असताना, त्याचबरोबर क्युरेटर नरेश मात्रेचा अप्रतिम कामगिरी, साथीने खूप सारी मेहनत घेतात ही विकेट बनवण्यासाठी. जवळजवळ 1 महिना अगोदर तुम्हाला पाहायला मिळालं की मात्र ही मेहनत त्याची मात्र रंग आता मात्र आणते आहे या स्पर्धेमध्ये. बंडी फोटोजची बंडी लांडे त्यांची पूर्ण टीम अप्रतिम क्षणचित्र स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळालं की ओपनिंग सेरेमनी जेव्हा पार पाडली तर त्यांच्या माध्यमातून खूप चांगले क्षणचित्र टिपले गेले. त्याचबरोबर स्पर्धेचं टेलिकास्ट तुम्हाला केबलच्या थ्रू सुद्धा पाहायला मिळते. म्हणजे ज्यांच्याकडे मात्र नेटची व्यवस्था उपलब्ध नाही आहे, नेट व्यवस्था उपलब्ध नाही आहे, त्यांच्यामध्ये मात्र निश्चित स्पर्धेचा टेलिकास्ट तुम्ही टीव्हीवर सुद्धा पाहू शकता. डेन MBCच्या माध्यमातून चॅनल नंबर 191 आणि चॅनल नंबर 189. आणि याचं श्रेय जातं आहे ते दिलीपजी भगत आणि चंदनजी भगत यांना. खूप चांगला टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. 5वं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतो गोलंदाजी मार्कवर. निर्णायक षटक आहे. या षटकात गोलंदाज येतोय तो स्वतः संघनायक सोमनाथ राणे. हो, चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. टायमिंग होते, चेंडू एक्झॅक्टली कुठे ब्रश होते, पंच पाहत आहेत. शॉर्ट पॉईंटला चेंडू जातोय, शतशत इथे आहेत. पंचांचा इशारा मात्र येतोय तो दीपक यांचा, लेग बाईज. खूप चांगला अष्टपैलू खेळाडू सोमनाथ राणे या संघाचा, स्वतः संघनायक. तर पंचांची मागणी केली जाते, तिसऱ्या पंचांची तुम्ही पाहतात दीपक मित्र मात्र सांगतायत तिसऱ्या पंचांची मागणी किती मात्र केली जाते. गोलंदाजीमध्ये काही त्रुटी आहेत, आक्षेप घेतला गेल्या फलंदाजांकडनं आणि जर आक्षेप सिद्ध झाला या स्पर्धेमध्ये तर गोलंदाजी करू शकणार नाही सोमनाथ राणे. त्यासाठी तिसऱ्या पंचाला बोलवलं गेलंय. हो, नक्कीच. इट इज अ फेअर गेम. तुम्ही ॲज पर द रूल तुम्ही गोलंदाजी करायला पाहिजे, तर ते अपील फलंदाजांनी केले म्हणून तिसऱ्या पंचांनी ते रेफर केलं. आणि तिसरे पंच आता आतमध्ये जातील, त्यांच्या ॲक्शन्स जवळून त्या ठिकाणी बघतील. प्रफुल्ल पाटील आतमध्ये चाललेले आहेत आणि त्यांचे ॲक्शन या ठिकाणी बघण्यात येईल आणि त्याच्यानंतर ते निर्णय देतील. कारण एखादा खेळाडू एखादा गोलंदाज जर ब्लॅकलिस्ट झाला तर पूर्ण स्पर्धेमध्ये त्याला गोलंदाजी करता येणार नाही. या गोष्टीकडे मी लक्ष वेधतोय कॅप्टनचं. त्याचबरोबर सर्व ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये कॉन्ट्रीब्युशन लावले त्यामध्ये मी निश्चित DJ हंसचा मी आवर्जून उल्लेख करेन. चंद्रनाथ फुट आणि त्यांची पूर्ण टीम. ऑन साईड चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे टीममध्ये, पण ते फक्त चेंडू बघत राहतील. युवराज सिंग स्टँड म्हणणार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 1000चा मानकरी ठरतोय हा फलंदाज षटकार. थँक्यू. बॅकफुटला थांबले अविनाश आणि चांगला फटका एक्झिक्यूट केलाय तो मिड विकेटला आणि षटकार वसूल केलाय चेंडूवर सोमनाथ राणेच्या. धावसंख्या उंचवडी घेते 50 अप, 50 धाव सुद्धा पूर्ण होत आहेत. चेंडू बॅक टू द बॉलर समोर खेळले, चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. शतशत इथे येतात, फक्त चेंडू बघत राहतील. चेंडू जातो एक्झॅक्टली आमच्या अंपायर्स कमिटी कक्षामध्ये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. स्लॉग ओव्हर्समध्ये धावा येणं गरजेच्या होत्या, त्या धावा येतात. जयमला क्रिकेट क्लब बोपर या संघासाठी चौकार येतोय आणि चौकाराने धावसंख्या थोडासा वेग पकडते. धाव फलकावरती 54 या धावसंख्येवर. लॉस ऑफ ओनली 3 विकेट. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन. चेंडू हवेमध्ये, कॉड बिहाइंडचा अपील अँड यस इट इज आउट. फलंदाज बाद. क्विक रिप्लाय. चौकार येतोय आणि चौकारानंतर तुम्ही वादत फलंदाज बाद होत आहे. क्विक रिप्लाय दिला. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं. एक नॅशनल लेग ब्रेक होता, एक टॉस केलं चेंडूला आणि ते मात्र फलंदाज पूर्णपणे फसला. अनएक्सपेक्टेड डिलिव्हरी होती ती, म्हणजे फलंदाजासाठी ते मात्र
फलंदाज बाद होते. दोन्ही कॅप्टन सज्ज आहेत मैदानावर व्यासपीठावर, पण आता मात्र बघायचं आहे विकीच्या विकीच्या अनुपस्थितीमध्ये मी पाहतात तर मात्र साई शिलार मात्र जबाबदारी स्वीकारत नाही ॲज अ कॅप्टन म्हणून पुढच्या सामन्यात. कारण पुढचा सामना दोन्ही संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. एका बाजूने फिरकी आक्रमण म्हणजेच रवींद्र संतेचा तुम्हाला अटॅक पाहायला मिळेल आणि त्याच्या समोर साई शिलार सज्ज झाले आहेत इथे मात्र टॉस करण्यासाठी. नक्कीच दोन्ही माझे आवडते कॅप्टन आहेत, दोन्ही माझे आवडते प्लेअर आहेत आणि दोघांमध्ये टफ फाईट असेल. पुन्हा ओव्हर द विकेट निर्णायक षटक सोमनाथ राणेचं. वेगवान चेंडू होता, फास्ट स्विंग करायचं होतं या चेंडूला, इन स्विंग करायचं होतं चेंडूला. चेंडू फिंगर पूर्णपणे मोल्ड केलं होते चेंडूवर, पण दिशेवर नियंत्रण ठेवू शकलं नाही. चेंडू वाईट जातोय, पंचाचा इशारा वाईटचा. धावसंख्या 55. आता मात्र लेग ब्रेक आहे, पण चेंडू टप्पा पडण्याच्या आधीच उचललाय. ऑन साईडला चेंडूला एक्झिक्यूट केलंय मिड विकेटला. ते क्षेत्ररक्षक येत आहेत, चेंडूची फेक सुंदररित्या केली आहे आणि फक्त एकच धाव. दुसऱ्या धावेची शक्यता पूर्णपणे मात्र समाप्त करत असताना अचूक फेक पाहायला मिळाली डीपमधून मिड विकेटमधून त्या खेळाडूकडून, तेजसकडून. धावसंख्या धावफलकावर 56 इन द लास्ट ओव्हर. लॉस ऑफ टोटल 4 विकेट. 4 गडी बाद, 56 धावा धावफलकावर. हा चेंडू लोअर फुल टॉस होता, ऑन साईडला स्वीप करायचा प्रयत्न. चेंडू खूप वेगाने फाईन लेग बाउंड्रीच्या बाजूने निघून जातोय, सीमारेषे बाहेर चौकार. हा चौकार आणि धावसंख्या जाऊन विसावते ती 22च्या स्वरूपात. या एकूण धावा अंकित होत्या त्या 4 आणि 4च्या स्वरूपात धावसंख्या अंकित झाल्यानंतर एकूण धावसंख्या पाहायला मिळते ती 5 षटकांची समाप्ती. तर 12.00च्या सरासरीने 60 धावा धावफलकावर. वळी आपण व्यासपीठावर नाणेफेकीचा कौल केला जाईल. तर सन्माननीय सोमनाथ पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या सेकंड राऊंडच्या पहिल्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. संघ आहे खंबालपाडा विरुद्ध कोळेगाव. सोमनाथजी पाटील आपण या पुढे. या आपण सोमनाथ पाटील साहेबांना विनंती करू की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. दोन्ही संघनायक सज्ज आहेत. पहिल्या सामन्यात आपण पाहिलं विक्रम शिलार कॅप्टन म्हणून काम पाहत होते, पण आता मात्र पाहतात साई शिलार स्वतः येते मात्र त्या जबाबदारी स्वीकारतात या सामन्याची आणि पूर्ण संघाची म्हणून कॅप्टन म्हणून काम पाहत असताना नाणेफेक केली जाते ती सोमनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते. आणि बघायचं आहे हा नाणेफेकीचा कौल कुठल्या संघाच्या बाजूने लागतोय, महत्त्वाचा असेल नाणेफेकीचा कौल दोन्ही संघांसाठी. आणि बघायचं आहे नाणेफेकीचा कौल कुठल्या संघाच्या बाजूने लागतोय. रवींद्र संते सज्ज आहेत आणि त्याचबरोबर एका बाजूने नाणेफेकीचा कौल जिंकला तो रवींद्र संतेने. जयगाव क्रिकेट क्लब कोळेगाव. सिक्सर सुप्रीमो या डिलिव्हरीज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. हे चेंडूचे बॉक्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत, ते पुरस्कृत केले गेले आहेत. लकी स्टार इम्पॅक्स सेट एंटरप्राइजेस, केतन सेट आणि विजय सेट यांच्या माध्यमातून हे लॉन्चिंग आहे या चेंडूचं, या डिलिव्हरीचं या स्पर्धेच्या माध्यमातून. ते चेंडू ते मात्र ही डिलिव्हरीज हे चेंडू मात्र लॉन्च करतायत, ही कंपनी लॉन्च करतायत. तर 2000 रुपयाचं कॅश प्राईज आलेलं आहे विकेट हॅट्रिकसाठी. खास करून अशोकजी माळी जे भोपरचे त्यांच्या माध्यमातून पारितोषिक आले 2000 रुपयाचं. तर ऑलरेडी 1000 रुपयाचं पारितोषिक स्वीकारलं आहे निश्चितच फलंदाजाने. त्यांच्या माध्यमातून एका षटकारला पारितोषिक होतं ते 1000 रुपयाचं, ते मात्र निश्चितच जातं आहे ते फलंदाज अविनाशला. निश्चित सामना संपला तर अविनाशने पारितोषिक आपलं घेऊन सुद्धा जायचं आहे. आणि सागरच्या बॅटून सुद्धा एक षटकार आलेला आहे, त्यासाठी सुद्धा पारितोषिक असणार आहे. तवळी आपण मैदानाच्या आतमध्ये 60 धावा कुठल्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 61 धावसंख्येचं लक्ष इथे मात्र तुम्ही पाहतात. पहिल्या इनिंगमध्ये 12.00च्या सरासरीने मात्र धावा कुठल्या गेल्यात त्या 60 आणि आता मात्र लक्ष असेल 12.20च्या सरासरीने 61 धावा कुठायच्या आहेत त्या
सोमनाथच्या आई गावदेवी क्रिकेट क्लब भाल या संघाला आणि बघायचं भाल या संघ बोपर संघाच्या समोर कशा प्रकारे फाईट करतोय, कशा प्रकारे झुंजतोय, कशा प्रकारे लढतोय आणि मात्र हे धावफलकावर या 61 धावेचं लक्ष तो कसं पार करतोय हे सांगण्यासाठी या आपण जाऊया आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये. आपण ऐकूया या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा या सावलीच्या कक्षामध्ये सलग 10व्या वर्षामध्ये पुन्हा एकदा बालासुब्रमण्यम अय्यर यांना धन्यवाद. तो टार्गेट आहे 61, 12.25 वाजलेत गड्यात, 4:24 एक टॉस झाला आमच्या पुढच्या राऊंडचा. साई शेलार आणि तसंच रवींद्र संते यांच्यामध्ये तो पुढचा सामना तुम्ही सेकंड राऊंडचा या ठिकाणी बघू शकाल. कंबाळपाडा आणि कोळे याच्या व्यतिरिक्त नंतर उसरगर हा संघसुद्धा विजयी झाला आहे. आज निर्जय विरुद्ध आयरेमध्ये निर्जय विजयी झाला आहे. काटाई विरुद्ध मानपाडामध्ये मानपाडा विजयी झाला आहे. बाळ आणि बोपरचा सामना चालू आहे आणि या ठिकाणी बघायचं कुठल्या पद्धतीने आता बाळ संघ या ठिकाणी प्रत्युत्तर देतोय. 61 चेस करतोय का त्यांना या ठिकाणी बोपर संघ थांबवतोय याचं प्रत्युत्तर आपल्याला या ठिकाणी मिळेल. हार्दिक शुभेच्छा. रसिकांना विनंती करतो उद्याचा दिवस आमचा जो आहे पहिला चेंडू या ठिकाणी 8:45 दरम्यान 8:40 किंवा 8:45 दरम्यान पडेल. ही गोष्ट सगळ्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावी. 8:30 दरम्यान आम्ही सगळेच 8:25 या ठिकाणी होऊ आणि उद्याचा जो सामना आहे तो लवकर या ठिकाणी सुरू करायचा प्रयत्न करू. सगळे सामने आपले जेणेकरून चांगल्या पद्धतीने अजून पूर्ण होऊ शकतील. आजही मी मॅक्झिमम सामने कव्हर करू जेणेकरून सामने शिल्लक राहणार नाही. प्ले कॉल केलं आहे पंचाने. पहिला चेंडू आउटसाईड दी ऑफ स्टंप अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न या ठिकाणी. तर नीर आणि सोमनाथ आघाडीला. पवित्र ज्योतिर्लिंग आहे, चंद्रमौलेश्वर महादेव असं म्हटलं जातं सोमनाथाला. फुल टॉस होता. खूप चांगल्या पद्धतीने रोल करत असताना, खूप चांगल्या पद्धतीने गॅपमधून त्या ठिकाणी फाईन लेगला हा चेंडू पाठवत असताना, कारण फुल टॉस मिळाला तर कुठलाही फलंदाज या ठिकाणी नक्कीच अटॅक करणार या बाबतीत शंका नाही. आणि सकाळपासून तेच चित्र आपण या ठिकाणी बघतोय. मात्र हे फुलटॉस असं नाही की गोलंदाजाला टाकायचा असतो, त्याच्यामागे एक गेम प्लॅनसुद्धा असतो, स्ट्रॅटजीसुद्धा असतो. तुम्ही बघू शकता एक प्लेअर आहे, कारण पॉवर प्ले चालू आहे, सर्कलच्या आतमध्ये प्लेयर्स आहेत आणि अशा वेळेला त्या प्लेअरकडे हवेत खेळत असताना कुठेतरी फलंदाज चूक करेल का त्याची या ठिकाणी अंदाज घेतला जातोय गोलंदाज अविनाशच्या मार्फत. आज अविनाशने बॅटिंगही चांगली केली. यावेळेला मिडल आणि लेग स्टंपर पुन्हा एकदा, मात्र गुड लेंथवरून चेंडू होता. सुरेख टायमिंग. त्या पहिल्या शॉटपेक्षा या शॉटला मी जास्त मार्क देईन. खूप सुरेख टायमिंग, कारण गुड लेंथवरून चेंडू आल्यानंतर तुम्हाला वेळ नसतो. अशा वेळेला खूप चांगल्या पद्धतीने रोल होत असताना, ऑन द टोस पायावरती रोल होत असताना त्या चेंडूला ऑन साईडला पाठवत असताना बॅटिंग एन्जॉय करतायत या ठिकाणी आपण बघतोय इथे नीर. गुड शॉट फ्रॉम म्हात्रे. म्हात्रे पाटील भोईर हे परिचयाचे अत्यंत आडनाव आगरी कोळी समाजाच्या माध्यमातून. आज जर आय स्कोर बघितला तर आपण 75 आपण बघितला. लोअर स्कोर जर बघितला तर आपण 52 बघितला. मात्र हा पहिला दिवस आहे. अजून आपले ग्रामीणचे 3 अत्यंत महत्त्वाचे दिवस. हे सगळे प्लेयर्स आमच्या ड्रेसिंग रूममधले. चेंज ऑफ पेस होता पुन्हा एकदा त्याच ठिकाणी. अटॅक बॅकवर्ड स्क्वेअरला. सुरेख टायमिंग. ड्रेसिंग रूममधले प्लेयर्स त्यांचं स्वागत करत असताना या 3 चौकाराचं सुंदर टायमिंग नीर म्हात्रे यांच्या मार्फत. साईट अप्रतिम, त्यांचा आई साईड अप्रतिम, टायमिंग खूप सुंदर आहे. रोल खूप चांगल्या पद्धतीने करतायत. जागा मिळते, त्याचं पूर्ण कॅपिटलिझम कुठेही क्षेत्ररक्षकाच्या आताच जाणार नाही याची दक्षता बाळगत असताना फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून काढतायत. आव्हान या ठिकाणी बॉलरला, कारण कुठलाही गोलंदाज ची एकाग्रता जी असते ती बिघडू शकते 3 चौकार गेल्यानंतर. ऑफ स्टंपवर ठेवतायत. पहिल्यांदा हा पहिला चेंडू या षटकातला ऑफ स्टंपवर येतोय. सगळे चेंडू मिडल स्टंपवर, लेग स्टंपवर, मिडल आणि लेग स्टंपवर, आउटसाईड द लेग स्टंपवर असा अटॅक आत्तापर्यंत ठेवला होता. क्रिकेटमध्ये जर चांगला गोलंदाज तुम्हाला व्हायचं असेल तर तुमचं जे गोलंदाज आहे ऑफ स्टंप, मिडल स्टंप किंवा ऑफ स्टंप, आउटसाईड द ऑफ स्टंप अशा पद्धतीने टार्गेट ठेवणं अत्यंत आवश्यक असतं. यावेळेला आउटसाईड दी ऑफ स्टंप भरपूर जास्त लांब होता तरी चेस केलं, ऑफ साईडला प्लेस केले. मिड ऑफला क्षेत्ररक्षक फार वेगाने त्या ठिकाणी येत असताना प्रवीण पाटील
फास्ट ॲक्शन करत असताना प्रयत्न नक्कीच केला, मात्र काय त्याची की सिंगल या ठिकाणी रोखू शकलेली नाही. तर आणि षटक पहिलं या ठिकाणी P1च्या माध्यमातून 3 प्रेक्षणीय चौकार आपल्याला निर्मात्रेने दाखवले आणि या पहिल्या षटकात धावांचा या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने सुरुवात करत असताना 13 धावा, कारण आस्किंग रन रेट 12 धावा प्रति षटकाच्या मागेत एक धाव जास्त काढलेली आहे आणि त्यामुळे आपण बघतोय 13 धावा झालेले आहेत. अजूनही मैदानावर 61 धावा जिंकायला आहेत आणि त्यामुळे आस्किंग रेट 12.25 आहे. 13ची गती या ठिकाणी ठेवली जाते. चांगली सुरुवात चांगल्या झाल्यानंतर नक्कीच फलंदाजांचा आत्मविश्वास थोडा वाढतो. त्यांना एक अंदाज येतो की आपण अशा पद्धतीने दावा करू शकतो. अजूनही 48 धावांची गरज आहे आणि या 48 धावा 4 षटकात करायचे आहेत. आस्किंग रन रेट प्रति षटकाच्या मागे आपण बघतोय एक्झॅक्टली आता आपण बघतोय ते 12 धावा आहेत. ते एक धाव जास्त आल्यामुळे ते रन रेट जो आहे तो थोडासा आस्किंग रन रेट खाली पडतोय. फिल्डिंगमध्ये चेंजेस करतायत कॅप्टन बोपरचे संघनायक आहेत प्रवीण पाटील आणि बालचे संघनायक आहेत सोमनाथ राणे. लाईन या ठिकाणी बघायचं आहे. येस, फलंदाज खेळत असताना 8 विकेट झालेले आहेत त्या ठिकाणी. येस, पंच दाखवत आहेत बघा, वाईटचा इशारा आहे. मात्र फलंदाजा पाय खेळत असताना ऑन साईडला टर्न करत असताना त्याचा बॅकलेग जो आहे तो यष्टीला स्पर्श होतोय त्या ठिकाणी आणि त्यामुळे बेल्स पडतात आणि त्यामुळे फलंदाज बाद होतोय सेल्फ आउटच्या माध्यमातून 8 विकेटच्या माध्यमातून. मात्र आउटसाईड द लेग स्टंप असल्यामुळे वाईड आहे या ठिकाणी, त्यामुळे एक्स्ट्रा डिलिव्हरीने एक्स्ट्रा रन या ठिकाणी मिळणार या बाबतीच्या शंकाने. आणि पहिलाच धक्का या ठिकाणी फलंदाज बाद होतोय तो मैदानावरती निर्मात्रे. तीन विकेट काढले तर 2,000 रुपयाचं रोख पारितोषिक त्याने ठेवलेलं आहे. ग्रामीण संघामध्ये त्यांचे पाठीराखे, त्यांचे प्रतिष्ठित मान्यवर त्या गावातील त्यांच्या बरोबर येतात सातत्याने. हा जो एक प्रेम असतं त्यांचं ते दिसतं. बक्षिसाच्या माध्यमातून पारितोषिकांच्या माध्यमातून सन्मान देण्याचा एक प्रयत्न असतो आपल्या लाडक्या खेळाडूंना, आपल्या गावातील ग्रामस्थांना. गोलंदाजीमध्ये बदल, गोलंदाज येतोय आता जोगिंदर. राऊंड द विकेट. चेंडू अँगल करत असताना अपील होतोय, लाऊड अपील होत असताना आता चेंडू कुठेही स्पर्श झाला नाही आहे पंचांच्यानुसार. दीपक चौधरी, काशीनाथ पाटील पंचांच्या भूमिकेत. काशीनाथ पाटील समोर स्क्वेअर लेग पंच आहेत दीपक चौधरी. चांगली कामगिरी चंद्रकांत पुटाणे आणि त्यांचे तमाम सहकारी. गुड जॉब चंदू. आताशी आपण 10% काम केलं, अजून 90% करायचं आहे आपल्याला. मोठं आव्हान आहे. सगळ्यांनी एनर्जी चांगल्या पद्धतीने ठेवावी, आराम करा, व्यवस्थित काळजी घ्या आपापली. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, अँगल करतायत. राऊंड द विकेट गोलंदाजी असल्यामुळे चेंडू तुम्ही बघू शकता क्रीज कॉर्नरपासून यावेळेला टाकलं. क्रीज कॉर्नरपासून टाकणार तेव्हा नक्कीच एकतर चेंडू बाहेर जाणार, आउटसाईड द ऑफ स्टंप. तेच करतायत या ठिकाणी, बांधून ठेवण्याचा प्रयत्न. स्ट्राईकवर आहेत निहाल म्हात्रे. जोगिंदर, याचा चेंडू मात्र बॅट अँड पॅटच्या मध्ये यावेळेला लॉफ केलाय गॅपमध्ये. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला एका साक्षात हातात चेल घेण्याचा प्रयत्न होता, एकाच हातात. मात्र चेंडू हातातून निसटतोय त्यांचा. मात्र एक चांगला प्रयत्न फिल्डर आपण बघतोय खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी अविनाश पाटील यांच्या मार्फत. अशा फिल्डिंगची गरज आहे. यू शुड ट्राय असं म्हणतात. नेहमी प्रयत्न केले पाहिजे. एखादा कॅच कधी कधी बसतो हातामध्ये, आपण इंटरनॅशनल लेवलला सुद्धा बघतो. धावसंख्या 16. चांगली गोलंदाजी जोगिंदर. राऊंड द विकेट. या वेळेला मात्र लाईन चुकतायत. पहिले 2 चेंडू त्यांनी ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवले, ते नंतरचा चेंडू मिडल स्टंपवर ठेवला. आता फलंदाजाला आमंत्रित केलं, त्याला माहिती होतं फलंदाज दबावामध्ये आहेत. 2 चेंडू बीट झालेत, डॉट झालेत. अशा वेळेला आमंत्रित केलं होतं ड्राईव्ह करण्यासाठी. ऑन साईडला ते लॉफ केलं होतं, तो एका हातातून जेल सुटला त्या ठिकाणी. या वेळेला मात्र थांबून येते चेंडू गुड लेंथवर. ऑफ स्टंपवर खूप सुंदर अटॅक करतायत जोगिंदर. त्याचे 2 कारण आहेत. एक तर अँगल करतायत,
दुसरी गोष्ट, चेंडू गुड लेंथवर पडल्यानंतर ज्या वेगाने तो यायला पाहिजे, जेवढी ताकद ते यूज करतात तेवढ्या वेगाने तो चेंडू येत नाही आहे, थांबून येतो आहे आणि त्यामुळे फलंदाज त्या ठिकाणी बीट होतो आहे. जोगिंदर यावेळेला मात्र इनस्विंग केलाय, आतमध्ये येतोय चेंडू, एज लागलाय त्या ठिकाणी आणि जोगिंदरला यश मिळणं अत्यंत आवश्यक होतं, कारण चांगली गोलंदाजी, मॅक्झिमम चेंडू ऑफ स्टंपवर टाकायचा त्याने प्रयत्न केला, एकच चेंडू मिडल स्टंपवर होता. यावेळेला मात्र त्याच्याबरोबर इनकटर सुद्धा टाकला होता आणि त्या चेंडूला खेळत असताना मात्र एज लागून यष्टीरक्षकाच्या हातात जातोय आणि जोगिंदरला यश प्राप्त होते. चांगली गोलंदाजी, कारण संध्याकाळच्या वेळेला नक्कीच जे आहे मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या उपनगरामध्ये या बाजूला आपण जर बघितलं त्या बाजूला सुद्धा पालघर वगैरे संध्याकाळ ही गोलंदाजच्या बाजूने नेहमीच थोडीशी झुकलेली असते आणि जोगिंदर त्या खेळपट्टीचं पूर्ण पोषक वातावरण संध्याकाळचा या ठिकाणी फायदा घेत असताना असं आपल्याला म्हणायला पाहिजे. 17 धावा, गडी बाद झाले, 2 फलंदाज बाद तोडणारे जे फलंदाज आहेत, नील मात्रे बाद झाले, त्याच्यानंतर निहाल बाद झाले. एका बाजूला सोमनाथ त्यांचा जो कॅप्टन आहे लढतोय, तुषार त्याला साथ देण्यासाठी मैदानावर उतरतोय. आजचा दिवस ग्रामीण संघाच्या माध्यमातून जर बोलायचं झालं तर ओके, 60 to 65% मी खुश आहे बॅटिंगच्या माध्यमातून, बॉलिंगच्या माध्यमातून. मात्र फिल्डिंगचा जो स्टँडर्ड आहे तो त्या पद्धतीने मी तेवढा आनंदित नाही आहे जेवढं फिल्डिंग मी सातत्याने मागचे 8 वर्ष बघतोय. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आहे तसंच क्षेत्ररक्षण आज तो स्टँडर्ड जो आहे तो बघायला मिळाला. मी अपेक्षा करतोय येणाऱ्या दिवसांमध्ये तो स्टँडर्ड ग्रामीण संघ सेट करेल. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2019 ज्या पद्धतीने ओळखला जातोय त्या पद्धतीने ते स्टँडर्ड सेट करतील. यावेळेला बॅट अँड पॅटच्या मधून चेंडू जातोय त्या ठिकाणी, असं वाटलं तर बोल्ड होतोय का फलंदाज. जोगिंदर बघा डोक्याला हात घासत असताना, यावर्षी त्याला 25 वर्ष क्रिकेटच्या करिअरमध्ये पूर्ण झालेले आहेत आणि ते 25 वर्षाचा अनुभव त्यांनी या षटकांच्या माध्यमातून दाखवला असं म्हणायला हरकत नाही आहे. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी जोगिंदर मार्फत आणि एकंदरीत 17 धावा आपण बघतो या ठिकाणी. पहिल्या षटकात 13 धावा, या षटकात 4 धावा देत असताना जोगिंदरने 2 गडी परत पाठवलेत आणि अशा खेळपट्टीवर संध्याकाळच्या वातावरणामध्ये कशी गोलंदाजी. आजच्या दिवसात तर राजेश सगळ्यात इकॉनॉमिकल बॉलिंग असं म्हणायला पाहिजे, कारण सकाळी 6 धावा देत असताना 3 गडी शेलरच्या माध्यमातून पाहिलं आणि त्याच्यानंतर जोगिंदर या ठिकाणी दुसऱ्या षटकात 4 धावा देत असताना 2 गडी या ठिकाणी बाद होताना आपल्याला मैदानावर त्याने दाखवलं आहे असं उल्लेख करायला पाहिजे. तर आमचा कॉमेंट्री बॉक्स तुम्ही आम्हाला बघताय, या बाजूला आहेत मुंडे साहेब आणि या बाजूला आहेत आमचे राजेश पाटील जे आमचे कम्प्युटर आहेत, संगणक आहेत, सुपर कम्प्युटर आहेत. सातत्याने मला भरपूर माहिती इतिहासाची, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2019चं सगळं डिटेल्स सातत्याने आत्तापर्यंत घडलेल्या घटना, असंख्य वेगवेगळ्या घटनांची ती चर्चा सातत्याने आम्हाला करत असतात आणि आम्ही आमच्या माध्यमातून जी माहिती पोचवतोय भरपूर, ते राजेशच्या माध्यमातून जी माहिती येते ती आम्ही तुमच्यापर्यंत पोचवतोय. ड्रेसिंग रूम आमच्या खेळाडूंचं, जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटाईचं आमचं, खाली आमचे सगळे कार्यकारिणी, लक्ष्मण चौधरी, प्रफुल्ल पाटील, या सगळ्यांना तुम्ही बघताय. आज प्रफुल्लने खूप अंपायरिंग केली. आता पनामा कॅपमध्ये थोडासा आराम करत असताना, रिलॅक्स होत असताना संध्याकाळचा चहा घेतील थोड्याच वेळात. चेंडू ऑन साईडला खेळलेत, लेफ्ट हँडर आहेत. चेंडू येते स्क्वेअर ऑफ द मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये. चांगली फिल्डिंग, एकाच ॲक्शनमध्ये चेंडू गॅदर करत असताना मात्र थ्रो परफेक्ट येत नाही आहे, वेळ लागतोय थोडासा. ऋषभ पाटील फिल्डर, धावसंख्या 19, भरपूर वेळ धावसंख्या 17वर थांबली होती, ती आत्ता कुठे सरकते 2 या धावसंख्या. त्याचं कारण जोगिंदरची चांगली गोलंदाजी. विकी माळी नवीन गोलंदाज मानपाडा यांकडून. ओ लॉफ केलंय, हवेमध्ये क्षेत्ररक्षक पुढे आले होते, जज करतायत या ठिकाणी. मात्र वॉट अ शॉट, कॅप्टन शॉट. अशा षटकाराची खूप गरज होती या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या संघाला आणि तो फटका या ठिकाणी येतोय ते सोमनाथ राणे यांच्या बॅटमधून. 6 धावा आणि मागच्या षटकात धावा न आल्यामुळे सोमनाथ आता अटॅक करतायत, आक्रमण करतायत. आवश्यक आहे, कारण आक्रमण नाही केलं तर धावांची गती मेंटेन होणार नाही. धावसंख्या पुढे सरकते ती आता 25 या धावसंख्येवर. बॉलचे कॅप्टन सोमनाथ पुन्हा एकदा सज्ज. ओ पुन्हा एकदा लॉफ केलं, वॉट अ शॉट, युवी स्टाईल मध्ये ब्युटिफुल शॉट. या ठिकाणी जवळ जवळ बाउंड्रीच्या पलीकडे बघतोय आपण,
25-30 यार्ड जातोय पलीकडे. सुरेख टायमिंग. एखादा षटकार मिळाल्यानंतर जो आत्मविश्वास येतो तो आत्मविश्वास या ठिकाणी कॅप्टन दाखवत असताना सोमनाथ सांगतायत मागच्या षटकात धावा आल्याने काय हरकत नाही आहे. या षटकात तब्बल 3 चेंडूमध्ये या ठिकाणी 14 धावा कुठून काढलेल्या आहेत आणि त्यामुळे धावसंख्या फुलते आणि धावसंख्या पुढे सरकते 31 या धावसंख्या. क्या बात आहे चंद्रकांत फटाणे. वर्षभर चंदू आमच्या संपर्कात असतात. कल्याण डोंबिवली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, आमचे जवळचे मित्र माननीय विनोदजी रतन पाटील, अनंता पाटील, रंगनाथ चौधरी, काशीनाथ पाटील, राजेश पाटील वर्षभर संपर्कात. यावेळेला खूप सुरेख टायमिंग गॅपमध्ये, मात्र फिल्डर येतोय राईट साईडला. लेफ्ट हँडर आता हळूहळू परिपक्व होत आहेत कारण कॅप्टन आहेत. कॅप्टन सातत्याने त्या ठिकाणी चीअरअप करतायत तुषारला. संगनाईक जेव्हा मैदानावर असतो आपल्या साथीदाराला नक्की शाबासकी देत असताना त्याचासुद्धा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करतोय. सोमनाथ आत्तापर्यंत 4 चेंडू त्यांनी फेस केले. 4 चेंडूमध्ये तब्बल मैदानावरती एकंदरीत दाबा केलेत ते 15. चांगली बॅटिंग, जवळजवळ 390चं बॅटिंग ॲव्हरेज. सुंदर टायमिंग. ओ सुरेख टायमिंग. कोणी फिल्डर नाही आहे बॅकवर्ड स्क्वायरला. वॉट अ शॉट. नेत्रदीपक फटका. चेंडू जेव्हा जमिनीला लागून जातो आणि तो स्टाईल तुम्ही पाहिला असेल थोड्या वेळासाठी संदीप पाटीलची त्यांनी आठवण करून दिली. खाली बसून अतिशय सुरेख पद्धतीने ॲक्शन बघा. रिप्ले दाखवत आहेत आमचे या ठिकाणी कॅमेरामॅन बसले. अतिशय सुंदर पद्धतीने ऑन साईडला पाहिला गॅप आहे आणि त्या गॅपला कॅपिटलाइज करत असताना या ठिकाणी तुषार मडवी आणि तसंच सोमनाथ अत्यंत वेगळं क्रिकेट, पॅशनेट क्रिकेट या ठिकाणी खेळत असताना आपल्या संघासाठी दर्जेदार क्रिकेट खेळत असताना संघाला पडवत आहेत 36 या धावसंख्या. प्रेशर होता मागच्या षटकात जोगिंदरचा, तो प्रेशर रिलॅक्स करतायत विकी माळी याच्या षटकात. आत येतोय चेंडू ऑफ मिडल स्टंपच्या वरून. थोडंसं स्ट्रोक लवकर खेळत असताना तुषार मडवी, त्यामुळे चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क येत नाहीत. षटकं संपलेत 3 षटकानंतर धावसंख्या बघायला मिळते ती 36च्या रूपाने. 12 धावा आस्किंग रेट 12.25च्या रूपाने ठेवली जाते ते 12च्या रूपाने. अजूनही मैदानावर आपण बघतोय जवळजवळ 25 धावांची गरज आहे आणि षटकं बाकी आहेत मैदानावर 2, म्हणजे 12 चेंडूंचा खेळ बाकी आहेत. आणि या 12 चेंडूत कारण त्यांचे विकेट जर बघितलं तर 2च गेलेत. 8 विकेट्स त्यांच्याकडे आहेत आणि जेव्हापर्यंत सोमनाथ त्या ठिकाणी आहे तो नक्कीच प्रयत्न करणार, या बाबतीत कुठलीही शंका नाही. आणि आमची ड्रिंक्सची ट्रॉली आतमध्ये येते. या आपण चंद्रकांतकडे वळूया. एक चांगलं संगीत, चांगलं गाणं आपण या ठिकाणी ऐकूया. गंगनाम गंगनाम गंगनाम. अरे लाव की कडक. आज आग तू लाव. This is the sound of Ajay. धावसंख्या 31, चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये 25 धावांची गरज. आस्किंग रन रेट 12.5च्या रूपाने. 8 विकेट्स आहेत त्यांच्याकडे. आणि जेव्हापर्यंत सोमनाथ राणे त्या ठिकाणी ज्यांनी खूप चांगली बॅटिंग केली आतापर्यंत, 4 चेंडूमध्ये तब्बल 15 धावा कुठलेत. आणि सोमनाथकडे सगळ्यांचं लक्ष असेल. ज्या पद्धतीने अत्यंत घातक फलंदाजी करतायत तुषार आणि सोमनाथ, संघाला कुठपर्यंत घेऊन जात आहेत याच्यावर लक्ष राहील.
धन्यवाद राजेश. तर बोपर आणि बाळ प्रथम फेरीतला शेवटचा सामना. त्याच्यानंतर आपण सेकंड राऊंडकडे जाऊ. त्याचं टॉस थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी कंबाळपाडा ज्यांनी सगळ्या आज पहिला सामना उद्घाटनाचा या ठिकाणी जिंकला. खिडकाळी या संघाला पराभूत केलं. त्यानंतर आजदे या संघाला कोळी संघाने पराभूत केलं. दोन अत्यंत स्टार प्लेयर्स, एक इंडियाचा रवींद्र संते आणि दुसऱ्या बाजूला साई शिवाजी शेला यांच्यामध्ये फाईट असेल. लिजंड क्रिकेटर्स, टॉप लेवलचे क्रिकेटर्स जेव्हा समोरासमोर येतात तो कॅलिबर, तो स्टँडर्ड, तो दर्जा, तो प्रमोशन, खेळाचा होतो, गावाचा होतो, क्रिकेटचा होतो. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतिचषक 2019चा होतो. ओ थांबले, चेंडूला येऊन दिला, ब्युटिफुल शॉट. एक चांगला फलंदाज तोच असतो जो शेवटच्या क्षणापर्यंत पॉज घेऊन चेंडूला आपल्याकडे येऊन देतो आणि बॅटचा फेस ओपन करत असताना स्ट्रोक ओपन करतो. आणि तेच केलं या ठिकाणी फलंदाजाने. अत्यंत चतुर आहेत संघनायक या ठिकाणी सोमनाथ राणे. ब्युटिफुल बॅटिंग आणि त्यामुळे चौकाराने धावसंख्या फुलते आणि धावसंख्या पुढे सरकते. ती आपण बघतोय मैदानावरती. ती 40 या धावसंख्येवर. 21 धावा पाहिजेत. 11 चेंडू 21 धावा. धन्यवाद राजेश पाटील. ओ चेंडू बॉडी लाईन होता, बॅकफुटला थांबले, पुन्हा एकदा गॅप आहे, बॅकवर्ड स्कॉरिंगला सुरेख टायमिंग. व्हॉट अ बॅटिंग. संयमी फलंदाजी, कॅप्टन सिनिंग या ठिकाणी ऑन द फ्रंट. कॅप्टन या ठिकाणी उभं राहत असताना आपली कमिटमेंट आणि आपला या ठिकाणी परफॉर्मन्स दाखवत असताना सोमनाथ राणे आपल्या संघासाठी. 10 चेंडू 17 धावा. 2 चेंडूत 8 धावा आलेत. लागोपाठ 2 चौकार. प्रश्न असा आहे, गोलंदाज जोगिंदर ज्यांनी 4च धावा दिल्या होत्या पहिल्या स्पेलमध्ये, त्याच्या पहिल्याच 2 चेंडूमध्ये सेकंड स्पेलमध्ये 2 चौकार गेलेत. सहा चेंडू 23 या धावसंख्येवर खेळत आहेत सोमनाथ राणे. बॅट अँड पॅचच्या मध्ये चिप केलं यावेळेला खूप चांगल्या पद्धतीने. सुंदर शॉट, स्पून शॉट. लेफ्ट हँडर फार मोठ्या प्रमाणात खेळतात. भरत वाघेलाचा पॅटर्न रबर स्टॅम्प स्टॉप या ठिकाणी खेळत असताना सोमनाथ राणे. आणि या सिंगलने तर 2 धावा पूर्ण केलेत वेगाने. 2 धावांनी धावसंख्येला पुढे नेत आहेत. 46 या धावसंख्येवर. 9 चेंडू 15 धावा. धन्यवाद राजेश पाटील. बोपर आणि बाळ असं तुम्ही बघताय. अतिशय चांगला परफॉर्मन्स बाल संघातील संघनायकांनी त्याचे सहकारी चेस करत असताना. यावेळेला बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू आहे. ऑन साईडला टर्न केले, पाहिले की सर्कलच्या आतमध्ये कोणी फिल्डर नाही आहे. माहिती आहे की बॅट फिल्डरला मागून यावं लागेल. त्याचा पूर्ण कॅपिटलिझम करत असताना दुसरी धाव पूर्ण करतायत तुषार आणि सोमनाथ. गुड क्रिकेट, इंटेलिजंट क्रिकेट, चाणक्य नीती. क्रिकेटमधला आई वापरत असताना, चाणक्य नीती वापरत असताना, ब्रेन वापरत असताना. चेंडू शिल्लक आहेत 8, धावावे 13. धावसंख्या 48. मेंदूचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे. इंटेलिजंट क्रिकेट खेळणं अत्यंत आवश्यक आहे. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरचा आपण बघतो स्टँड ज्या ठिकाणी प्रेक्षक बसलेत. या खेळाडूने सगळ्यात जास्त इंटेलिजन्सचा वापर केला. आणि त्यांचे गुरु समोर तुम्ही बघताय पद्मश्री रमाकांत आचरेकर सर यांचा स्टँड बघतोय. सन्मान त्यांचा, ज्या गुरूंनी, गुरूंचा देश आहे भारतवर्ष, ज्या गुरूंनी अत्यंत सुंदर शिष्य भारतरत्नाच्या रूपाने सचिन रमेश तेंडुलकरच्या रूपाने दिला. खूप चांगल्या पद्धतीने प्लेसमॅन, लेफ्ट हँडर भरत वाघेला स्टाईल. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला बघायचा. क्षेत्ररक्षक मागे दुसऱ्या धावांसाठी जात आहेत. डेंजर एंडला सोमनाथ नाही तर डेंजर एंडला तुषार आहेत, पोचतायत सुरक्षितपणे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. टेम्परमेंट क्रिकेट, संयमी क्रिकेट, चिकाटी क्रिकेट. मिडलिंग खूप चांगल्या पद्धतीने करत असताना दबाव समोरच्या संघावर कसं शिफ्ट करता येईल, जो दबाव जोगिंदरने वाढवला तो दबाव जोगिंदरवरतीच कसा शिफ्ट करता येईल हा प्रयत्न सोमनाथ राणे यांचा. तर 50 धावा धावफलकाला लागत आहेत. अभिनंदन. आता 7 चेंडू 11 धावा. धन्यवाद राजेश पाटील. मॅग्निफिसंट बॅटिंग, टेम्परमेंट बॅटिंग, चांगला स्टान्स आहे सोमनाथ राणे यांचा. रिव्हर्स खेळलेले आहेत. चेंडू महाराष्ट्राच्या बाहेर. किती कॉन्फिडन्स आहे बघा. जो फलंदाज स्ट्रेट बॅटने खूप सुंदर खेळू शकतो तोच फलंदाज यावेळेला शफल होऊन ऑलरेडी आला होता ऑफ आणि मिडल स्टंपवर. आणि शेवटच्या क्षणी आपचा बॅटचा फेस बदलत असताना रिव्हर्स शॉटच्या माध्यमातून त्या ठिकाणी डीप पॉईंटला पाठवतात. ती बाउंड्री जाते आणि त्यामुळे 4 धावसंख्येने फुलते. आणि आता परिस्थिती बघतोय आपण 3 धाबांवर आता आलेले. या 4 धाबांमुळे धावसंख्या फुलते आणि धावसंख्या 3 या धावसंख्या 4 या धावसंख्येने चौकार आणि धावसंख्या पुढे सरकते 54वर. आणि अजून एक गरज आहे ते आता 6 चेंडू आणि 7 धावा. याला म्हणतात क्रिकेट. धन्यवाद डीजे. 10 चेंडू 33 धावा या ठिकाणी मारत असताना थोडा फास्ट खेळा. अजून काही मॅचेस आम्हाला या ठिकाणी कंप्लीट करायचे आहेत.
तर ज्या जोगिंदर माळींनी आपल्या पहिल्या स्पेलमध्ये 4 धावा देत असताना 2 गडी बाद केले, त्याच जोगिंदर माळीचा समाचार घेत असताना सोमनाथ राणेने दावा कुठल्या तब्बल त्याच्या षटकामध्ये एकंदरीत आपण बघतोय ते 18 धावा. यालाच म्हणतात क्रिकेट, कभी उधर तो कभी इधर. फुलटॉस आहे, गॅपमध्ये खेळलेत, कोणी नाही आहे, 4 धावा मिळतील. अंतर आता फक्त 3 धावांचं. वॉट अ शॉट. सातत्याने सोमनाथ तुषारला गाईड करतायत. तुम्ही पाहिलं असेल ओव्हर चालू व्हायच्या अगोदर त्या ठिकाणी सोमनाथ राणे तुषारशी बोलत होते. काय सांगत असेल, तू करू शकतो, तू खेळू शकतो, व्यवस्थित लक्ष दे, मिडलिंग कर, लाईनवर आहे, खेळ. यावेळेला ऑन साईडला खेळतायत, मिड ऑनला त्या ठिकाणी फिल्डर आहेत. सोमनाथचं लक्ष नव्हतं कॉलकडे आणि सोमनाथ भरपूर पुढे निघून गेले. आणि त्यावेळेला नक्कीच या ठिकाणी तुषार मडवीला दुःख होत असेल की आपल्या कॅप्टनची आपण या ठिकाणी रनआउट केलं. कारण हा कॉल कोणाचा होता? कारण हा कॉल होता तो तुषारचा, मात्र कॉल दिला सोमनाथचा. मी दरवर्षी ही गोष्ट सांगतो, कॉल कसं द्यायचं या पुन्हा एकदा सांगतो. पॉईंटपासून स्क्वेअर लेगपासून आपण एक रेष आखूया, मागे एक अर्धचंद्र काढूया, मागे आहे फाईन लेग, लेग स्लीप, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉईंट. या विभागात चेंडू गेला तर नॉन स्ट्रायकरचा फलंदाज कॉल देईल, कारण स्ट्रायकरच्या फलंदाजाला तो दिसत नसतो. आणि पुढे जाऊया. आता पुढे जर पाहिलं तर कव्हर, पॉईंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, वायडिश मिड ऑन आणि तसंच स्क्वेअर लेग जे आहे त्या ठिकाणी जर चेंडू गेला तर स्ट्रायकरचा फलंदाज कॉल देईल, कारण त्याला तो दिसत असतो. तर ते कॉल चुकीचा दिला. सोमनाथ भरपूर पुढे निघून आलं ते, म्हणून दुर्दैवी पद्धतीने धावबाद होत आहेत. मात्र ग्रेट बॅटिंग. 10 चेंडू 33 धावा, 330 बॅटिंग ॲव्हरेज. 4 चेंडू 3 धावा. त्यांचे 4 विकेट्स गेलेत. फिल्डिंग करणाऱ्या टीमचे यांचे 3 आहेत. ऑन साईडला खेळलेत. धावा ते सामना जिंकतील असं वाटतंय. चेंडू सीमाराशीकडे चाललाय आणि सामना जिंकलेला आहे 7 विकेटनी. तर अभिनंदन बालसंघाचं. व्हॉट अ बॅटिंग. संघनायक आल्याबरोबर पुढच्या चेंडूमध्ये सामना संपवलेला आहे या ठिकाणी तुषारने. आणि त्यामुळे सोमनाथ राणे, त्याच्यानंतर निहाल म्हात्रे, निखिल म्हात्रे, सुचित राणे, तुषार मडवी, कृष्णा मडवी, सुनील म्हात्रे, प्रदीप म्हात्रे, प्रशांत म्हात्रे, प्रमोद सुरस्वादे आणि तसंच विनोद मडवी, नीर म्हात्रे, तेजस म्हात्रे या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. अतिशय चांगली कामगिरी केल्याबद्दल. आणि तसंच